म्हणजे तुम्ही जे पेपर दिलेले आहेत तर ते पेपर जे आहे त्या पेपरचा तुम्हाला जो आहे तर निकाल तुम्हाला सुट्ट्यानंतर जो आहे तो असणार आहे. हा, तर बऱ्याच जणांनी मेसेज केलेले तेजस. ओके. तुमचे जे इतिहासाचे पाठ जे आहेत म्हणजे जवळपास 5 धडे झालेले आहेत बरोबर. किती जणांचे कोणकोणत्या शाळेमध्ये जे आहे ते इतिहासाचे पाठ वेगवेगळ्या प्रकारे कसे झालेले आहेत मला सांगा बरं जरा. नंबर टाका इथे चॅट बॉक्समध्ये नंबर टाका की जेणेकरून मला समजेल की चौथा झालेला आहे. लास्ट कोणता लेसन तुमचा झालेला आहे, कोणता धडा जो आहे तो तुमचा झालेला आहे तुमच्या तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळे. एक जण जर 5-6 जण एका शाळेतले असेल तर एकाने टाकलं तरी चालेल, सर्वांनी टाकायची गरज नाही. पण वेगवेगळ्या तुम्ही शाळेमध्ये आहात तर तुमच्या शाळेमध्ये कोणकोणते पाठ जे आहेत ते झालेले आहे आतापर्यंत, म्हणजे आपल्याला करंटली नवीन जो धडा आहे तो आपण स्टार्ट करूया. आणि अजूनही बरेच आपले जे फ्रेंड्स आहेत तर जे जॉईन झालेले नाहीत, फक्त साधारणतः 15 जण जॉईन झालेत, तर त्यांना पण मेसेज करा की जे आहेत का रोजच एवढे जण असतात क्लासमध्ये आता दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे. ज्योती, सोनाली, सांगा बरं. हरिओम. 4 झाले सर धडे. बर, 4 झालेत. अजून तर आमचे 5 झाले. रवींद्र. बर. हा, नाही आपण एक हे घेऊया कारण काही जणांचा एक झालेला असेल, काही जणांचा करंटली झाला असेल, म्हणजे असं सगळ्यांना मिळून गुळाची आपण एक चहा नवीन आणि टॉपिक काजूची केळी. नवीन नवीन जो धडा आहे तो आपण स्टार्ट करता येईल की जेणेकरून तुमचा पण रिपीट होणार नाही आणि त्यांचा पण झालेला नसेल अशा स्वरूपाचा, की आपल्याकडे पण नोट्स जे आहेत त्या असतील. पॉलिटिकल. बाकीचे अजूनही बरेच जण जॉईन झालेले नाहीत, त्यांना पण जॉईन व्हायला सांगा की जेणेकरून आपण आपला पाठ जो आहे तो स्टार्ट करता येईल. हा, सर्वांना इतिहासाचा पेपर कसा गेलात आपण ते तर हे करूया डिस्कशन. तर कसा होता पेपर इतिहासाचा. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मला मी मागच्या आपली जी उजळणीचा तास झाला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की कुणीतरी आपल्या ग्रुपवर किंवा जो इतिहासाची प्रश्नपत्रिका आहे ती पाठवा की जेणेकरून जो आहे तर मला पण समजेल की कशा स्वरूपाचा होता किंवा काय. सर पेपर खूप सोपं होता. खूप सोपा होता. बर. सर आम्हाला एकदम सोपा गेला. अगदी सोपा. 1.5 तासातच झाला होता. हा, बर. जे जळगाव, जे धाराशिव, अजून वेगवेगळ्या शाळेमधले असतील त्यांनी मी इथे नंबर टाकलेला आहे पहा. तर त्या नंबरवर मला काय करा तुम्ही इतिहास, राज्यशास्त्र आणि मराठीची जी प्रश्नपत्रिका आहे ती कृपया करून तुम्ही मला व्हॉट्सअप करा व्यवस्थित फोटो काढून. वेगवेगळ्या म्हणजे सगळ्यांनीच एका नाही, तुम्ही ठरवा तुमच्या शाळेतल्या एका जणांनी पाठवलं तरी चालेल, मग सगळ्यांनीच पाठवण्याची गरज नाही. कारण जळगाव मधले एकाची वेगळे असेल किंवा धाराशिव मधले एकाची वेगळे असेल, तर असे करून जे आहेत ते वेगवेगळ्या तुमच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते पाठवा की जेणेकरून आपल्याला पुढे जे आहेत चाचणी परीक्षा किंवा तुमची वार्षिक परीक्षेचा आपल्याला तुम्हाला जो आहे तो सराव पेपर जो आहे तो तुम्हाला देता येईल. त्या कशा स्वरूपाचा असतो, स्वरूप कसं असतं त्या संदर्भात तुम्हाला देता येईल. तर मी आपल्याला नंबर टाकलेला आहे, तर मला तुम्ही काय करा त्यावर तुम्ही ते पिक्चर जे आहे ते पाठवू शकता. तर आपण काय करूया आता नवीन पाठाला जी आहे ती सुरुवात करूया कारण बऱ्याच जणांचे 4 झालेत, काहींचे 5 झालेले आहेत. मग आपण तुमच्या दोघांची पण आपण एक नवीनच पाठ जो आहे तो सुरुवात करूया की जेणेकरून आणि ज्यांचा राहिलेला असेल तुम्ही शाळेमध्ये पण होणार आहे म्हणून आपण काय करूया एक नवीन पाठाला जी आहे ती सुरुवात करूया की जेणेकरून सर्वांचा एक साथ हा पाठ होईल. आणि त्या पाठाचं नाव आहे महिला अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, जो पाठ क्रमांक 6 आहे बरोबर. तर त्याला त्याची सुरुवात जी आहे ती आपण करणार आहोत. महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण यावर आधारित हा पाठ आहे. जवळपास महिलांचे जे आंदोलन आहे कारण आपण पाहतो स्वातंत्र्य लढा आहे आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसं पुरुषांनी स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आहे तर त्याच प्रकारे त्यांच्याबरोबर
आपण पाहतो की स्त्रियांचं, महिलांचं सुद्धा योगदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी पण चांगल्या प्रकारे स्वातंत्र्य लढ्यात असेल, विविध प्रकारच्या आंदोलनांमध्ये असेल, तर त्यांनी आपलं योगदान जे आहे ते दिलेलं आहे आणि त्यामध्ये अशा भरपूर अशा स्त्रिया, महिला आहेत, की त्यांनी एक चांगल्या प्रकारे आंदोलन असेल, अ, विविध प्रकारचे प्रश्न कशाप्रकारे सोडवून घ्यावे, विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी जे आहे तर काय केलेलं आहे, सोडवलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर चला पाहूया आपण महिला अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, मग वुमन पॉवर, महिलांची शक्ती कशा स्वरूपाची आहे किंवा काय आहेत, महिलांचं योगदान काय आहेत. तर या सर्वाची माहिती आपण या प्रस्तुत पाठामध्ये करणार आहोत. आपण पाहताय आता बऱ्याच आपल्या क्लासमध्ये पण बऱ्याच मुली आहेत. तर सुरुवातीला मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग शिक्षणाचा अधिकार, शिक्षणासाठी सर्वत्र जी दारं खुली करण्याचं जे श्रेय आहे किंवा योगदान जे आहे, तर आपण पाहतो की सावित्रीबाई फुले असेल आणि ज्योतिबा फुले असेल, तर यांनी एक प्रकारे महिलांसाठी, मुलींसाठी शाळांची जी सुरुवात आहे ती आपली केलेली आपल्याला पाहायला मिळतं. माझा आवाज तुम्हाला सर्वांना येतोय व्यवस्थित? क्लिअरली? हां. हो. हां, तुमच्याकडे वही पेन असेल तर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता. महत्त्वाच्या सण-सणावळ्या ज्या असतील, साल असेल, दिनांक असतील तर त्या लिहून घ्या, की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला पण सोपं जाईल. आणि शक्यतो आपल्या मराठीचा असेल किंवा इतिहासाचा तास असेल, तर त्यामध्ये वही पेन तुमच्या सोबत राहू द्या, की जेणेकरून जे तुम्हाला स्क्रीनवर वाटतं किंवा मी बोलताना जे महत्त्वाचे जे मुद्दे सांगणार आहे, तर ते तुम्ही नोट डाउन करा, की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल. परीक्षेच्या अगोदर तुमच्या एक प्रकारचं स्वरूपाचं तुम्हाला एक तुमच्याकडे टाचन नोंद जी आहे ती राहील. या स्त्री शक्तीचा आविष्कार कशा स्वरूपाचा आहे किंवा काय आपण पाहतो, की सावित्रीबाई फुले, की ज्यांनी सर्व समाजाचा न विचार करता विविध प्रकारचे अडथळे, विविध प्रकारच्या त्यांना विरोध होत असताना सुद्धा आपल्या मुलींना एक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी त्या काळात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सावित्रीबाई फुले असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले असेल, त्यांनी विविध प्रकारची शिक्षणाची दारं जी आहेत ती मुलींसाठी, सर्वांसाठी खुली करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक जर महत्त्वाचं कार्य जर कोणाचं असेल, तर ज्योतिबा फुले असेल, सावित्रीबाई फुले असेल आणि आपण पाहतो, की जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, की ज्याचे प्रमुख संस्थापक कोण आहेत? कोण सांगेल? की ज्यांनी गोरगरिबांच्यासाठी एक शिक्षण संस्था स्थापन केली आणि तिचा पुढे जाऊन वटवृक्ष एक मोठ्या प्रमाणात तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कोण आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक? आणि कोण आहेत सांगा अनुताई बरं? वाघ. नाही. रयत शिक्षण संस्थेची आपल्या गावामध्ये असेल किंवा शेजारच्या गावामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये जी रयत शिक्षण संस्था आहेत, इथे स्क्रीनवर दिसते ते न सांगू नका, त्यामधले एक पण नाही, की ज्यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी एक आपण वसतिगृह असतील, शाळा असतील, महाविद्यालय आहेत, ती याची सुरुवात केली, की जे स्वतः अशिक्षित होते. पण आपली येणारी पिढी जी आहेत सावित्रीबाई फुले. त्यांचं नाव तर मी त्यांचं तर नाव घेतलेलंच आहे. आता ते नाही. कोण सांगेल? कर्मवीर भाऊराव. बरोबर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, की जे साताऱ्यामध्ये त्यांनी जे आहे ते रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्यांनी सर्व मुलं असतील, मुली असतील, गोरगरिबांतली जी मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी जी आहे ते स्वतः अशिक्षित होती. पण आपल्या स्वतःच्या घरातील सोनं-नाणं असेल किंवा ज्या सुविधा असतील, तर त्या गहाण ठेवून ही शाळा जी आहे ती सुरुवात केली आणि तिचा आता मोठा वटवृक्ष स्थापन आपल्याला झालेला पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक जवळपास गावागावांमध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल, रयत शिक्षण महाराष्ट्रामध्ये जर कोणती शिक्षण संस्था मोठी असेल, तर ती रयत शिक्षण संस्था आहेत, की ज्यांनी स्थापन केलेली कर्मवीर भाऊराव पाटील. तर पाहूया आपण भूदान चळवळ. महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून भारताचा स्वातंत्र्य लढा जर पाहिला, तर त्याचं जे मेन किंवा मुख्य जर कोणाचं नाव घेतलं तर ते महात्मा गांधी असेल. तर यांचा एक तत्वज्ञान, त्यांची जी फिलॉसॉफी,
याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी भूदान चळवळी, भूदान म्हणजे जमिनीवरची, थोडक्यात विनोबा भावेंनी स्त्री शक्तीचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ग्रामीण भागातून एक घराघरात एक चळवळ उभी राहावी आणि ती चळवळ जी आहे तो विनोबांनी एक प्रकारे कोणाच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा यामध्ये जे आहे तो उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ते स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार जो आहे तो त्यांनी आपल्याला केलेला पाहायला मिळतो. म्हणजे एक भूदान चळवळ कशा स्वरूपाची हे करावी, तर त्याचा एक प्रकारचा जो उपयोग आहे तो त्यांनी जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विविध प्रकारच्या महिलांचा त्यांनी जे आहे ते समावेश केलेला आहे. तेलंगणामधील शेतकऱ्यांसाठी मुक्ती लढा, तेलंगणातील शेतकऱ्यांसाठी एक मुक्ती लढा जो स्थापन झाला होता. निजामशाही आणि सरंजामशाही व्यवस्थेला एक प्रकारचं आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्ती लढ्यात स्त्रियांचा सहभाग जो आहे तो लक्षणीय होता, म्हणजे मोठ्या प्रमाणात होता. हा भाग वेठबिगारीतून मुक्त झाल्याने स्त्रियांनी या संकटातून मुक्तता केली. एक प्रकारचं जुलूम, जबरदस्ती, वेठबिगारी म्हणजे एक गुलामगिरी स्वरूपात, आणि यातून कुठेतरी जो आहे तो एक प्रकारचा लढा, अन्यायाविरुद्धचा लढा जो आहे तो स्त्रियांनी स्थापन केलेला होता आणि त्यामधून त्याची मुक्तता, या संकटातून मुक्तता जी आहे ती झालेली आहे. म्हणून तिथे पण एक स्त्रियांचं योगदान जे आहे ते पाहायला मिळतं. तिसरा आहे लाटणं मोर्चा, की ज्या दररोज चपाती आपण म्हणतो पोळ्या लाटण्यासाठी ज्याचा उपयोग होतो लाटणं. 1972 मध्ये महाराष्ट्रात समाजवादी नेत्या मृणाल गोरे, ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतील त्यांचं चित्र, या मृणाल गोरे जे आहेत तर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील महिलांनी लाटणे मोर्चा काढलेला आहे आणि या आंदोलनात त्यांना यश पण आलेलं. आपण हंडा मोर्चा, लाटणे मोर्चा आपण गावागावामध्ये पाहतो की बऱ्याच ठिकाणी पाणी वगैरे नसेल, पाण्याची टंचाई असेल किंवा टँकर वगैरे व्यवस्थित येत नसेल तर ग्रामपंचायत समोर आपण पाहतो की बऱ्याच स्त्रिया, महिला जे आहेत ते हंडा घेऊन वगैरे जे आहेत ते विविध प्रकारचं आंदोलन करत असतात. तर त्यापैकी जे एक लाटणं मोर्चा असेल, हंडा मोर्चा असेल, तर या मृणाल गोरे यांनी मुंबईतील महिलांना लाटणे मोर्चा काढला आणि या आंदोलनात त्यांना यश पण आलेलं आहे. महिलांच्या या सामूहिक शक्तीचा म्हणजे युनिटी, एक सामूहिक शक्ती जी आहे तर असावी आणि या सामूहिक शक्तीचा आविष्कार हा जनतेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा समजलेला आहे आणि विविध प्रकारचे त्यांना यश पण आलेलं पाहायला मिळतं. तर असे स्त्री शक्तीचा आविष्कार हा आपल्याला या विविध आंदोलनामधून जो आहे तो पाहायला मिळत आहे. चिपको आंदोलन, पुढे जे विविध प्रकारचे आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये स्त्रियांचा जो सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे. मग हे चिपको आंदोलन, या चिपको आंदोलनाची सुरुवात 1973 मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडं व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणात तोडली जायची. आपण पाहतो वृक्षतोड मोठ्या प्रमाणे जे डेव्हलपमेंट होते, शहरांचं उदात्तीकरण मोठ्या प्रमाणात, किंवा हायवेज होतात, रेल्वे मार्ग होत आहेत, किंवा एखादी कंपनी, इंडस्ट्रीज जर स्थापन होत आहे. बरेच आता तुम्ही पाहता तेलंगणामध्ये एक IT पार्क स्थापन करण्यासाठी जवळपास 400 एकरापेक्षा जास्त जंगलतोड झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर याचा कुठेतरी कारण का, की अशा बऱ्याच जमाती आहे किंवा त्या जंगलांवर उदरनिर्वाह करणारी, मग तिथले विविध प्रकारच्या मग औषधी वनस्पती असतील, जंगलातून मिळणारे विविध प्रकारचे, की ज्या जंगलाच्या आधारावर, वनांच्या आधारावर जे आहे ते काही काय करतात की त्यांचा गुजारा चालतो, आपलं जनजीवन जे आहे ते चालत असतं. आणि अशा या लोकांवर जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो अन्याय अत्याचार व्हायचा, की ही जंगलतोड झाल्यामुळे त्यांना एक प्रकारचा, आणि त्याचा विरोध म्हणून जो आहे तो चंडी प्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केलेले आपल्याला पाहायला मिळतं, की ची आंदोलनाची सुरुवात आहे. मग यामध्ये स्त्रियांचा सहभाग, तर स्त्रियांनी हातात हात घालून, आपण पाहतो की हातात हात घालून जे आहे तर तुम्ही स्क्रीनवर पण पाहता की वृक्षावरती फेर धरण्याचं तंत्र अवलंबलं. म्हणजे झाडाला एक प्रकारचं कवटाळणं किंवा झाडाला फेर हे करणं, वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणं, असं आंदोलनचं स्वरूप असल्याने त्याला चिपको आंदोलन, या चिपको आंदोलनाचे स्वरूप कसं होतं की झाडाला जाऊन आलिंगन करणे, मिठी मारणे, किंवा हातात हात घालून एक प्रकारचा त्या झाडाला काय करणे,
एक प्रकारचा फेर धरणे. तर या आंदोलना जे आहे ते चिपको आंदोलन असे म्हणतात 1973. मग चंडीप्रसाद भट्ट असेल किंवा सुंदरलाल बहुगुणा या दोघांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे चिपको आंदोलन पुढे जे आहे ते कोण होतं त्यामध्ये. मद्यपान विरोधी आंदोलन. आता गावागावात पाहतो आपण की सगळ्यात जे आहेत तर मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की मद्यपान म्हणजे दारू आणि या दारूमुळे जे आहे तर मोठ्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते घर कुटुंब व्यवस्था जी आहे तर आपण पाहतो की लयास गेलेली आपल्याला पाहायला मिळतं. भांडण मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर आणि याचा कुठेतरी जो आहे तो विरोध व्हावा म्हणून. कारण काय होतं की जो कर्ता पुरुष आहे आणि तोच जर व्यसनाधीन झाला आणि व्यसनाधीन झाल्यामुळे जो आहे तो मोठ्या प्रमाणात दारू पिल्यानंतर आहारी गेल्यानंतर तर काहींचा मृत्यू होतो आणि अकाली मृत्यू झाल्यामुळे काय होतं त्या कुटुंबाची दयनीय अवस्था होती. म्हणजे जो कर्ता पुरुष आहे तो कमवता पुरुष आहे तोच जर ते कुटुंब सोडून किंवा त्याचं जर निधन झालं तर त्याची मुलं बाळ असतील या गोष्टी असतील तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणाची संकट उडवली जायची आणि याचा सगळा परिणाम जो आहे तो दारूमुळे व्हायचा. आणि म्हणून 1992 साली आंध्र प्रदेशातील मद्यपान विरोधी चळवळ ही जी आहे ती सुरू झाली आणि पुढे त्याला विविध राज्यांमध्ये एक प्रकारचा प्रतिसाद मिळालेला पाहतो. आपण बऱ्याच ग्रामपंचायती बऱ्याच गावांमध्ये पाहतो की दारू च जे आहे तर काय दारूचा विरोध किंवा दारूसाठी विविध प्रकारची आंदोलन जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळतं. का? मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावल्याने घरातील अन्य सदस्यांवर संकट ओढावतो आणि याचा सर्वाधिक फटका जो आहे तो स्त्रियांना बसतो. एक प्रकारचं मुलाबाळांना असेल किंवा घरातील सगळ्या गोष्टी आहेत तर त्या एक प्रकारे त्याचा ताण जो आहे तो महिलांवर पडतो आणि म्हणून याचा उद्रेक जो आहे तो मोठ्या प्रमाणात आणि याचा परिणाम आंदोलनामुळे बऱ्याच राज्यांमध्ये बऱ्याच गावांमध्ये जो आहे तो दारू विक्रीला जो आहे तो विरोध झालेला आहे आणि त्या प्रकारे त्याचं काय एक प्रकारचा विरोध जो आहे तो पाहायला मिळतो. आणि म्हणून तर ही जी दारू विक्री आहे म्हणजे गावागावामध्ये जी आहे तर तिला विरोध झालेला पाहायला मिळतो आणि प्रत्येक आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये असेल किंवा सरकारने पण दारूबंदी कायदा जो आहे तो त्यानंतर जो आहे तो काढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा उपयोग प्रत्येक गावागावांनी म्हणजे गावांनी ठराव केला किंवा हे केलं तर हे होऊ शकतं. पुढे महिला दिन. आंतरराष्ट्रीय महिला दिन. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष कोणतं? तर संयुक्त राष्ट्र संघाने 1952 मध्ये हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. यामध्ये शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री आहे. तुम्ही 1975 पाहिली. मग त्यामध्ये महिला आयोगाची स्थापना झाली. जसं भारत सरकारने महिला आयोगाची स्थापना केली तसे प्रत्येक राज्यामध्ये महिला आयोग जो आहे तो आहे. राज्य आयोग म्हटलं जातं. भारत सरकारने 1975 मध्ये डॉक्टर फुले रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे पहिल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा जे आहेत तर महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर स्त्रियांचं समाजातील स्थान, त्यांचा दर्जा, स्त्रिया संदर्भातील घटनात्मक तरतुदींचा परिणाम याचा अभ्यास करण्यात जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे एक स्त्रियांसाठी महिला आयोगाची स्थापना जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावर एक आपल्याला व्हिडिओ पण पाहायला मिळेल आहे का काय मी एक पाहतो या पाठातला. जर असेल तर आपण मी तो दाखवतो. हा अजून काय काय आहे बरं सांगा बरं महिलांच्या संदर्भात अजून कोणकोणते कायदे किंवा काय सांगा बरं ज्यांना माहिती तोपर्यंत. कोण सांगतंय? हरिओम. बाकी दुसरे मुलींमध्ये कोण सांगतंय? अनम्यूट करा. डबल विचारा. हा महिलांसाठी अजून कोणकोणत्या प्रकार सोयी सुविधा जी आहेत त्या सरकारने कोणकोण जर आवाज ब्रेक ब्रेक होत आला कायदे जे आहेत ते अंमलात
आहे. आवाज बहुत ब्रेक हो रही है. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. आणि स्क्रीन पण दिसत नाहीये. हॅलो सर, मी सांगू उत्तर. सर क्वेश्चन रिपीट करा ना. सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही. हो सर, स्क्रीन नाही दिसत. प्रमोद सर, आपकी आवाज नहीं आ रही है. आप एक बार क्लास एक्सिट करके तुझा ब्रेक होतोय, जरा आवाज नाही व्यवस्थित. हा, कोणती कायदे आहेत ते आज मला कोणकोणते कायदे जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, कोण सांगेल? सर मी सर, मी सांगू का? का? आवाज येत नाही, क्वेश्चन रिपीट करा ना. हॅलो सर, मी सांगू. सर मी सांगू का लावण्य? हॅलो सर. हॅलो, येतोय आवाज माझा आता? यस हो सर. सर. तर नेटवर्क जरा इथे गेल्यामुळे जो आहे तो हे झालं. परत एकदा माझा प्रश्न आता सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित? हो सर. तर माझा हा प्रश्न होता की राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जसा महिला आयोगाची स्थापना केलेली आहे केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये, तर महिलांसाठी कोणकोणते आता तुम्हाला कायद्यांविषयीची माहिती आहे? कोणतरी हरिओम कोणतरी सांगत होतं, हरिओम किंवा कोण? सांगा बरं, कोणत्या कायद्यांची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे किंवा कोणकोणते कायद्यांविषयीची तुम्हाला माहिती आहे? हॅलो सर, मी सांगू का लावण्य? हो लावण्य सांग. लॅपटॉप हँग झालाय. सर 8th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो राजा राममोहन राय यांनी सतीबंदीचा कायदा अवलंबला होता. म्हणजे सती प्रथा अशी होती की जर त्या म्हणजे एखाद्या विवाहित स्त्रीचा जर पती वारला तर त्या सतीला पण त्या चितामध्ये ढकलून दिलं जायचं. तर ते खूप क्रूर अशी ती अत्याचार म्हणजे मुलींवर स्त्रियांवर होत होता. तर त्या सती प्रथा थांबवण्यासाठी म्हणजे जो कायदा अवलंबला, म्हणजे जो कायदा अंमलात आणला त्यांचं नाव होतं लॉर्ड विल्यम बेटिंक. आणि हा कायदा 1929 मध्ये चालू झाला होता. अगदी बरोबर. तर एखाद्या परपुरुष आपण म्हणतो की नाही,
पुरुषाचं जर निधन झालं तर त्याची जी पत्नी आहे तर तिला काय करावं लागायचं, त्याच्याबरोबर जे आहे त्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराच्या वेळेस म्हणजे एक प्रकारे सती जावं लागायचं. म्हणजे ती स्वतः बऱ्याच वेळा म्हणजे सती बंदीचा कायदा त्यावेळेस जो आहे तो करण्यात आलेला होता राजाराम मोहन रॉय. की तुम्ही पाहता की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ किंवा त्याच्या अगोदर सुद्धा की त्या काळाच्या अगोदर जे आहे ते विविध प्रकारे सतीबंदी ही प्रथा महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशभर जी आहे ती एक रूढी परंपरा जी आहे ती होती की पतीच्या निधनानंतर त्याच्या बायकोला जे आहे तर काय करावं लागायचं, सती जावं लागायचं. म्हणजे त्याच्यासोबत जो आहे तर त्या चितेमध्ये जे आहे ते त्याला स्वतःला जो आहे तर आपला देह त्याग करावा लागायचा. ती सती प्रथा होती. आजही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये तुम्ही पाहिलं तर विविध प्रकारची सती प्रथा किंवा सतीची जी स्मारक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतील, तिथे आहे. तर किंवा तुम्ही गुगलवर भर. आज या व्यतिरिक्त अजून कोणते आहेत? माझं जरा लॅपटॉप सुरू होतोय तोपर्यंत की स्क्रीन व्यवस्थित सर. दिसेल. हा सर, जुन्या काळी ना बालविवाह व्हायचा, ती प्रथा आहे ना. हॅलो सर. हा बोल बोल. सर, जुन्या काळी ना बालविवाह व्हायचा ना, तर ती प्रथा महात्मा फुले यांनी ना ती प्रथा बंद केली. जुन्या काळी ना लहान लहान स्त्री राहायच्या ना, त्यांची लग्न करून द्यायचे. बालविवाह कायदा त्याला म्हटलं जातं. तर हा बालविवाह कायदा जो आहे तो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बर, अजून या व्यतिरिक्त अजून कोण सांगेल? वेदिका, कोमल, कोण सांगताय अजून कोणता नवीन कायदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे तुमच्या पाठ्य आहे? मी स्क्रीन वर दाखवेपर्यंत जे आहे ते आपण प्रश्न उत्तर घेऊया. समानतेचा अधिकार. समानतेचा, स्त्री पुरुष समानतेचा अधिकार, बरोबर आहे. हा, या व्यतिरिक्त अजून कोणता आहे? भेदभाव प्रतिबंध. भेदभाव प्रतिबंध. और त्या व्यतिरिक्त अजून कोणता आहे? तर कोमल. आणखी संधीची समानता. हा, नाही, कायदे जे आहेत आपण पाहतो बऱ्याच वेळा जे आहेत तर विविध प्रकारच्या घटना होत असतात आणि त्या घटनेचं संरक्षणासाठी महिलांना जे आहेत तर विविध प्रकारचे जे अधिकार प्राप्त झालेले आहे. म्हणजे शासनाने असेल, राज्यघटनेमध्ये जे आहेत किंवा विविध प्रकारचे कायदे जे आहेत ते कायद्यांची निर्मिती झालेली आहे की जेणेकरून महिलांसाठी जो आहे ते एक संरक्षण म्हणून काय जो आपल्याला पाहायला मिळतो. विविध प्रकारचे कायद्यांचं रूपांतर केलेलं आहे की त्याद्वारे जो आहे तो महिलांना एक प्रकारचं संरक्षण त्या कायद्याच्या आधारे मिळतं. कोणकोणते आहेत? हुंडाबळी कायदा, अगदी बरोबर आहे. हुंडाबळी कायदा, भेदभाव करणे. हा, मानवी हक्क संरक्षण कायदा. मानवी हक्क संरक्षण कायदा, अगदी बरोबर. सर, मी हा, सांगू? हो. सर, कौटुंबिक हिंसाचार कायदा. कौटुंबिक हिंसाचार कायदा, 2000 मध्ये लागू झाला होता. हा. हुंडाबंदी असेल, सती प्रथा बंदी असेल, त्यानंतर पोटगीचा किंवा आपण म्हणतो की नाही जर मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये जो अधिकार आहे आपण म्हणतो की तो एक प्रकारचा कायदा जो आहे तो लागू जो आहे तो करण्यात आलेला आहे. एकच मिनिट, मी आता तुम्हाला स्क्रीन पण दाखवतो, झालेलं आहे सुरू तोपर्यंत. 1952 मध्ये हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार म्हणजे कोर्टाचा जो मोठा निर्णय की वडिलांच्या संपत्तीत मुला इतकाच मुलीचा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला पाहायला मिळतो. 1952 साली म्हणजे वडिलांच्या संपत्तीत वाटा, स्त्रीधनावर अधिकार, घटस्फोटाचा अधिकार. त्यानंतर दुसरा 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा आणि प्रसूती सुविधा अधिनियमन. तर याच्यामध्ये सुद्धा हा जो आहे तो आपल्याला झालेला पाहायला मिळतो. विविध प्रकारचे कायदे जे आहेत ते
मग हुंडा प्रतिबंधी असेल की मोठ्या प्रमाणात सुरुवातीला जे आहेत दिला जायचा. अजून काय, अजून कोणते सांगताल नवीन नवीन कायदे? हिंदू विवाह कायदा. हिंदू विवाह कायदा वर मी सांगू हा सर? सर छळ कायदा. मानव कोणता? हक्क संरक्षण कायदा. मानवी हक्क संरक्षण कायदा बर. मानव अधिकार संरक्षण कायदा. मानव अधिकार संरक्षण कायदा. घटस्फोट हक्क संरक्षण कायदा. अगदी बरोबर आहे. हा एकच मिनिट, तुम्हाला आता स्क्रीनवर पण दिसेल. हा दिसते स्क्रीन सर्वांना? सर्व हा तर स्क्रीनवर तुमच्याकडे वही पेन असेल तर जवळपास अशा प्रकारचे जे आहेत ते स्त्रियांच्या संदर्भातील जे कायदे आहेत, हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, मानवाधिकार संरक्षण कायदा असेल 1993चा, तर इत्यादी जे कायदे आहेत, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. 1952, 1961, 1984, 1988 आणि 1993. तर अशा प्रकारचे मग वडिलांच्या संपत्तीत 52, 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक किंवा प्रसूती सुविधा कायदा असेल, 84 हुंडा सुधारणा कायदा असेल, कौटुंबिक न्यायालयाचा अधिकार किंवा एक स्थापन कौटुंबिक न्यायालय जे आहे, तर विविध प्रकारचे स्त्रियांच्या संदर्भात किंवा घरगुती जी भांडणं होतात तर एक प्रकारचं कौटुंबिक न्यायालय त्यासाठी असावं. झाले. 1988 सती प्रतिबंधक कायदा आणि 1993 मानव अधिकार संरक्षण कायदा जो आहे तो यामध्ये दिलेला आहे. पुढे पाहूया. घेतलाय स्क्रीनशॉट सर्वांनी किंवा तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. पुढे पाहूया आपण महिलांसंदर्भातले कायदे. अजून आता महिलांना काय झाले आपण पाहतो की ग्रामपंचायत असेल, त्यानंतर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, विधानसभा असेल, आपण पाहतो की लोकसभा, राज्यसभा, तर यामध्ये निवडणूक लढवण्याचा त्यांच्यासाठी जे आहे ते रिझर्वेशन महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी जे आहे ते काही राज्यांमध्ये 50% रिझर्वेशन आहे, म्हणजे आरक्षण. तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये तर 1/3 जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवलेल्या आहे, म्हणजे 33%. आणि काही राज्यांमध्ये जसं की महाराष्ट्रामध्ये आहे आणि इतर 15 राज्यांमध्ये की महिलांसाठी जे आहे ते 50% आरक्षण जे आहे ते लागू करण्यात आलेलं पाहायला मिळतं, की त्यांना विविध प्रकारच्या सुखसुविधा जे आहेत ते यामध्ये दिल्या जातात. सर्वांना दिसतंय? स्क्रीन दिसते का सर्वांना? हा बर. पुढे आता पाहूया. तर विविध प्रकारच्या ज्या तरतुदी ज्या आहेत ते केलेल्या आहेत. मग कशा प्रकारे पहा, लोकसभा, राज्यसभा, किती सभा, त्यानंतर विधानसभेतल्या महिला आमदार असतील, राज्यसभेतल्या खासदार असतील, लोकसभेतल्या खासदार असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, हे जे आहेत तर एक प्रकारचं 33%, 50%, आपल्या महाराष्ट्रामध्ये 50% महिलांसाठी जे आहे तर आरक्षण जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. पुढे पाहूया अजून कोणकोणते आहेत. तर अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये संविधानाच्या 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात आला, त्याला शिक्षणात आणि नोकरीमध्ये प्रतिनिधित्व, जसं की आरक्षण म्हणतो आपण. एक दक्षिण महाराष्ट्र भवन
वर्गीय परिषद जी राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये एक परिषद भरवण्यात आलेली होती. ती छायाचित्र पण फोटो तुम्हाला 21 ते 22 मार्च 1920 सालचं तुम्हाला तिथे पाहायला मिळेल की अनुसूचित जमाती आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज, त्यामध्ये कायदे मंडळ असेल, शिक्षण, सरकारी सेवा आणि ते क्षेत्रांमध्ये त्यांना एक प्रकारचं प्रतिनिधित्व देण्यात जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग विविध प्रकारच्या तुम्ही आता शाळेमध्ये आहे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप असेल, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती पण मुलींसाठी की जास्तीत जास्त प्रमाणात मुलींनी महिलांनी जे आहेत चांगलं शिक्षण घ्यावं, एज्युकेशन घ्यावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं व्हावं यासाठी जे आहे ते आर्थिक तरतुदी जे आहेत, आर्थिक पाठबळ जे आहेत ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, सरकार असेल, सरकारतर्फे जे आहेत विविध प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत. त्याद्वारे जे आहे ते आर्थिक मदत ही देण्यात येते. तुमच्यापैकी बऱ्याच मुलींना जे आहे ते विविध प्रकारच्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती तुम्हाला मिळत असेल किंवा बऱ्याच वेळेस दरवर्षी तुम्हाला जे फॉर्म जे आहे ते भरावं लागत असेल. भटक्या व विमुक्त जाती जमाती आणि अल्पसंख्याक. भटक्या व विमुक्त जाती जमाती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे आहेत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा रद्द करण्यात आला. या जमातींवरील बंधने उठवण्यात आली. त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येतात. विविध प्रकारचे जे आहे ते प्रतिबंधक कायदा जे आपण पाहतो की विविध प्रकारचे म्हणजे स्थलांतर होतात, एका गावावरून दुसऱ्या गावावर पोट भरण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी जातात की त्यांच्या एक प्रकारे त्यांना काही असावं, संरक्षण असावं, आर्थिक पाठबळ असावं, त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्या, शाळा मिळाव्या. त्यानंतर अल्पसंख्याक आपली भाषा, लिपी, संस्कृती यांचं जतन करण्याचा जो आहे तो त्यांना अधिकार जो आहे तो प्राप्त व्हावा. शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी त्यांचा हक्क आहे आणि त्याची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. विविध प्रकारच्या योजना ह्या ज्या आहेत यांची तरतूद जी आहे तर शासनामार्फत केली जाते की त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळवणे, चांगल्या सुखसुविधा मिळवणे, एक प्रकारचं जे आहे तर या कायद्यांमार्फत एक प्रकारचे जे विविध प्रकारचे जे कायदे आहेत त्यांचं मग संस्कृती असेल, त्यांच्या रूढी परंपरा असतील, त्यांचे सण उत्सव असेल तर त्यांनी जपावी, त्यांची भाषा असेल तर ह्या कुठेतरी त्याचं जतन व्हावं, त्यांचे हक्क अबाधित राहावे यासाठी जे आहे ते शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. तर अशा प्रकारे आपण हा जो पाठ आहे तो महिलांसाठी जो पाठ आहे तर तो आपण अभ्यासलेला आहे. यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही घेऊ शकता. विविध प्रकारच्या योजना, महिलांचे कोणकोणते कायदे तयार झालेले आहेत तर याविषयीची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. या संबंधात जर व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला दाखवतो, इथे मी शोधतो. तोपर्यंत काही प्रश्न असतील तर विचारा तुम्ही. काय कोणाला काही प्रश्न? हरिओम. नाही सर, काही प्रश्न नाही आहे. बर, मुलींमध्ये अजून कोणाला काही प्रश्न? आहे कोणाला काही प्रश्न? बर, एकच मिनिट. मी व्हिडिओ जर असेल आपल्याला पाहिला तर आपण तो एक प्रकारे मी दाखवतो. ते या पाठाशी रिलेटेड एक सर प्रसूती सुविधा अधिनियम कायदा असं सांगा ना पुन्हा. तो प्रसूती अधिनियम जो कायदा आहे म्हणजे ज्या महिला आहे की ज्यांचे आपण म्हणतो की डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर की एक प्रकारचं दवाखान्यांमध्ये वगैरे जे आहे तर त्यांना एक प्रकारचं संरक्षण आपण म्हणतो की नाही, गर्भपात वगैरे होणे, सुरुवातीच्या काळात काय असायचं, मुलगी नको म्हणून काय करायचं, एक प्रकारचं ऑपरेशन वगैरे गर्भपात वगैरे केलं जायचं. तर तो एक कायदा की मुलगा आणि मुलगी असे समांतर एक प्रकारचा जो कायदा आहे त्यामध्ये करण्यात आलेला आहे.
बऱ्याच वेळा आपण पाहतो की दवाखान्यांमध्ये वगैरे पाहतो की मुलगा हवा असतो. तर या संदर्भात जो आहे तो प्रसूती नियमन कायदा आहे तो आपल्या याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये पुस्तकात दिलेलं असं मी सांगतो एकच. इथे आपल्या स्क्रीनवर एवढं नाही हे दिलेला डिटेल, तर तो आहे. तुम्हाला त्याचा शब्दशः अर्थ समजलाय? प्रसूती नियमन कायदा म्हणजे डिलिव्हरीच्या संदर्भातला आहे. लावण्य समजलंय? येस मॅटर्निटी इथे दिलेला आहे की एक मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट म्हणजे 1961 हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने स्त्रियांच्या बाळंतपणासाठी ते तर ऑलरेडी आता विविध प्रकारचे कायदे त्यामध्ये नवीन झालेले आहे. पण इथे जो ऍक्ट आहे प्रसूती सुविधा अधिनियमन म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट, तर तुम्ही पाहता की आपल्या रिलेटेड कोणी महिला असेल की जे जॉब करतायत, बरोबर, तर त्यांना बाळंतपणासाठी डिलिव्हरीसाठी जे आहे तर 6 महिन्यांची रजा मिळते म्हणजे पगारी रजा मिळते. तर हा एक कायदा जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये ते बाकीचे पण दवाखान्याचे वगैरे पण ते आता नवीन नवीन कायदे आलेले. पण तुम्हाला थोडक्यात पुस्तकामध्ये आपल्याला जो आहे तो ऍक्ट जो आहे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 की बाळंतपणामध्ये रजा सुट्टीचा जो आहे तो 6 महिन्यांचा कालावधी की ज्या रजेद्वारे तुम्हाला पगार पण त्या महिलांना जो आहे त्या ज्या नोकरी करतात तर त्यांच्यासाठी तो लागू होतो. अजून कोणाला काय? सर ते मानव अधिकार संरक्षण कायद्याबद्दल थोडक्यात सांगा ना, ते थोडं समजलं नाहीये. हा, मानव अधिकार कायदा जो आहे तो मानवाला एक प्रकारचे अधिकार दिलेले आहेत म्हणजे स्वातंत्र्याचे अधिकार, विविध प्रकारचे जे अधिकार दिलेले आहेत. तर त्या अधिकारांचा जो कायदा आहे 1900 किती मानव अधिकार संरक्षण कायदा आंतरराष्ट्रीय 1900 शेवटचा कायदा आहे एकदम. 93. एकच मिनिट एक मिनिट हा सांगतो. सती प्रतिबंधा मानवी अधिकार संरक्षण कायदा बरोबर 1993. स्त्री आणि पुरुष यांच्यामधील म्हणजे स्त्री पुरुष समानता एक प्रकारचा की जो 1993 मध्ये कायदा करण्यात आला की राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची एक प्रकारे नेमणूक करण्यात आली आणि त्यामध्ये हा कायदा करण्यात की ज्यामध्ये या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार असेल, पीडित महिला असेल, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती असेल, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावित भूमिका बजावून स्त्रियांवरचा अन्याय कमी व्हावा यासाठी जे आहे त्यांना कायदा करण्यात आलेला आहे एक प्रकारचा. आणि स्त्री पुरुष समानता राहावी एक तो आणि त्यासाठी जो आहे तो 1993 मध्ये हा मानव अधिकार संरक्षण कायदा निर्माण झालेला आहे. हा, अजून कोण विचारत होतो प्रश्न काय? प्रश्न नव्हते विचारत. स्त्रियांच्या त्या संदर्भातील कायदे तुम्ही ती स्क्रीन दाखवत होती, एकदा दाखवा ना, स्क्रीनशॉट निघत नाही. बरं हो, एकच मिनिट मी परत जो स्त्रियांच्या संदर्भातले जे कायदे आहेत ती स्क्रीन एकच मिनिट. हा, दिसते आता? हो सर. हा, काढून घ्या याच्यातले घेतला सर. ओके. हा, अजून काही कोणाला काही प्रश्न? सोपा आहे की तुम्हाला फक्त काय की या पाठामधले विविध प्रकारचे कायदे कोणकोणते करण्यात आलेले स्त्रियांविषयी, कोणकोणत्या स्त्रियांचा जो योगदान जे आहे ते आहे, कोणकोणते त्यांच्याविषयी आंदोलन झाले, त्या आंदोलनामध्ये कोण कोण महत्वाच्या स्त्रियांचा सहभाग आहे, कोणत्या वर्षी हे झालेलं आहे, तर याची तुम्हाला थोडक्यात जी आहे ती माहिती असावी की जेणेकरून तुम्हाला जे आहे ते विविध प्रकारचे कायदे व्यवस्थित समजतील आणि याचीच जास्त करून याच्यावरच तुम्हाला जो आहे ते प्रश्न विचारले जातात. आपल्याला स्वाध्याय पण आहे, या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला जो आहे तो सोडवायचा आहे. अजून एक कोणतरी प्रश्न विचारत होतो की कोणत्या कायद्यासंदर्भात माहिती पाहिजे होती. आपला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचा सर्वांना. रिकाम्या पर्याय असेल, चुकीच्या जोडी ओळखून लिहा, विधाने सकारण स्पष्ट करा. तर स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवात, त्यानंतर 1994 मध्ये हुंडा
बंदी सुधारणा कायदा करण्यात आलेला आहे 1984चा. तो काय आहे? अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी का आणावी? संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक कोणते शैक्षणिक हक्क दिलेले आहेत? तर याचं कारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. चिपको आंदोलन, मानव अधिकार संरक्षण कायदा, टिपा आहेत. आणि प्रश्न आहे सविस्तर म्हणजे डिटेलमध्ये, स्त्रियांनी एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांमध्ये सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते. हे विविध विधानांनी स्पष्ट करा एक प्रकारचं, की स्त्रिया जर एकत्र आल्या तर त्यांच्याद्वारे जे आहेत ते विविध प्रकारचे कोणकोणत्या सुधारणा होऊ शकतात आणि त्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत. आपण पाहतो की विविध प्रकारचे आंदोलन, लाटणं मोर्चा असेल, त्यानंतर चिपको आंदोलन असेल, त्यानंतर मद्यपान विरोधी कायदा असेल, ह्या ज्या आहेत, तर एक प्रकारचा बदल जो आहे तो स्त्रियांच्या युनिटीद्वारे, एकात्मतेद्वारे, शक्तीमुळे जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. समजले सर्वांना? हो सर. हा, Yes, sir. पुढच्या तासाला आपण जे आहे तर काय करूया, याच्याविषयीचा पुढचा पाठ जो आहे तो आपण घेऊया. जर तुम्हाला काही प्रश्न वाटले तर ते प्रश्न जे आहे ते तुम्हाला तुम्ही विचारू शकता. आणि सर्वांनी क्लास जो आहे तो जॉईन होत जा. तुम्हाला 1 ते 2 तास साधारणतः असतात आणि तुमची रिव्हिजन पण होईल. सुट्टींमध्ये तुम्हाला 2 तास जर दिले तर व्यवस्थित तुमचा अभ्यास पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो. थांबूया आपण इथेच. हा, या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. ओके सर. ओके सर. बाय. हो, चला थांबूया इथेच. सर्वांना शुभरात्र. भेटूया आपण. तुम्हाला आता 10 मिनिटं ब्रेक आहे, नंतर पुढचा पण तास आहे. तर थांबूया इथेच. सर्वांना गुड नाईट. बाय. बाय सर. बाय सर. गुड नाईट. 5 मिनट्स से आप लोग प्रश्न को कर जाओ. बाय सर. गुड नाईट. थँक्यू. बाय.